मार्केट म्हणलं काही कमी झालंय का डाळिंबाचं? पहिली गोष्ट, आता हलक्या मालांची संख्या मार्केटमध्ये जास्त आहे हा आणि हलक्या मालांची ती टिकवून क्षमता बी कमी आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ते लांब पाठवण्याच्या योग्यतेचे नसतात, तर त्याचे हो. थोडेसे रेट कमी जास्त नक्कीच झालेले आहेत. हा कारण पावसाचं वातावरण आहे हा आणि अशा वेळेस काही भिजलेले माल येतात, काही टिपकेचे येतात, तर त्या मालावर नक्की थोडाफार परिणाम होतोय. हा पण जे चांगले माल आहेत, जे हा ग्लिचिंगचे माल आहेत, जे कुठेही स्पॉट नाही, त्या मालाला आजही रेट मार्केटमध्ये आहे. हा पण ते माल हा जर तुम्हाला 4 दिवस थांबवता आले, कारण हे ज्यावेळेस हा असं वातावरण होतं, हा त्या पिरियडला हलकं जरा थोडंसं मंदावलं की चांगल्यालाही थोडंसं खेचतं खाली. हो. हा, तर आपल्याला 4-2 दिवस तुमचा अंदाज घ्या मार्केटिंगचा, ह्याचा हवामानाचा. पण हा जर हवामानाच्या अंदाजात ते टिकत नसेल, पुढे हा जाऊन पाऊस असेल, तर हा मग मार्केटला असे चांगले माल आले तरी अशा वेळेस त्याचे नक्कीच पैसे बनतील. पण ज्यावेळेस पाऊस उघडतील त्यावेळेस हा अजून ₹2 वाढतील. कारण आता लोक गडबडायला लागलेली आहेत, पाऊस यायला लागलेला आहे. हा बरोबर आहे. त्यामुळे ज्याचा निचरा आहे, ज्याच्यातनं औषधं मारून ते टिपका, लाल पुरळ, तेल्या रोखू शकते. नाही, मला काय म्हणायचं, आपलं समजा पहिलंच वर्ष आहे आपलं, बरं का साहेब. बर बर. तर आपल्या माला समजा आणखीन काहीच नाही बुवा, त्याला नाही ना आपले घे ना टिपका ना करपा काही नाही. आपला माल म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफरचा माल आहे बुवा बाहेर. मग 4 दिवस फक्त कळ काढा नाही, हवामानाचा काही सतत पाऊस लागून राहत नाही. हा ज्यावेळेस हे पाऊस येतो त्यावेळेस जे कोण घाबरतं, ज्याचा माल खराब व्हायला लागलेला आहे तो घाबरतो, हा तो मार्केटला गर्दी करतो. तर आपली कॅपॅसिटी अशी आणखी 15 दिवस थांबायची कॅपॅसिटी होती, पण मग 2 दिवसात काय या झालं, हा मार्केट थोडं, मी बरेच 2-4 व्यापाऱ्याला फोन केले ना, जे येत होते कर्नाटकचे तिकडे, हा तर ते म्हणले मार्केट कमी झालं, मार्केट कमी झालं, तर त्याच्यामुळे मग थोडी गडबडले झाली. पहिली गोष्ट एका ठिकाणी थांबून हे मार्केट लूज करायचं. जसं आता मी तुम्हाला सावध करतोय, हो. तसं ते त्यांच्या व्यापाऱ्यांना सावध करून, हा जर युनिटी करून आपल्याला रेट ढासळायची शक्यता तयार करत असेल आणि आपला माल जर अजून 10-15 दिवस थांबत असेल, तर हा कुणालाही फोन करू नका. तुम्हाला मार्केट सगळी खुल्ली आहेत, मार्केटमध्ये स्पर्धा चालू आहे. हा यांना माल देताना त्यांनी योग्य रेट दिला तर नक्कीच द्या. पण जर अशा वातावरणामध्ये घाबरून गेलोय ना, अशा अवस्थेत तुम्हाला जर घाबरीत असतील, हा तर आपण थोडंसं खंबीर होणं गरजेचं आहे. कारण हे तुम्हाला का सांगतोय, की हा तुम्ही कुठंतरी सौदा कमीचा केला तर त्याचा हा दिंडोरा सगळीकडे पेटणार आहे. की बघा ते 100 आपले 150 मागितले होते, पण 120 दिले त्यांनी. नाही, आपला जो प्लॉट होता साहेब, आपले प्लॉट 5 दिवसापूर्वी 160 रुपयांनी 100 प्लॉट मागितला होता तिने. हा हा. तर आपण त्यांना 175 रुपये सांगितले होते. हम्म तर मग तिथं तो सावरा थांबला होता ना, झाला हम्म नव्हता तो. हम्म. तर मग आज तेच माल कमी मागू राहिले ते. पहिली गोष्ट, तुम्ही किती ताणायचं मी कालच्या सद्यस्थितीमध्ये सांगितलं, ते तुम्ही हो मर्यादा ठरवा. रबर तुटल एवढं ताणू नका. हो आपल्याला जर आपल्या मालाची किंमत 160 रुपये आलेली आहे ती योग्य आहे, हे तपासण्यासाठी मार्केटला जा, 4 ठिकाणचे सौदे पहा. हो. पण जर तुमच्या अपेक्षा 200 कडे गेली, पाऊण 200 कडे गेली, त्याची ती किंमतच होणार नसेल, तर मग ही व्यापारी तुमचा माल घेणार नाही. हा, हे किंबहुना बरोबर आहे. 4 दिवस पुढे गेलं तर अजून त्याचं ग्लिजिंग जर खराब झाली तर 160च्या ऐवजी 140 वरच येईल. हो बरोबर आहे. त्यामुळं जर तुम्हाला अजून टायमिंग असेल, तुम्ही हा थांबू शकत असाल, तर कसल्याही परिस्थितीत गडबडून जाऊ नका. आणि ह्या पावसाचा, क्लायमेटचा अंदाज घेऊन व्यापारी त्याच टायमिंगला बाजार ढासळतात आणि आज सौदा झालेला ते या पिरियडला तोडत नाही. तुम्हाला हे सांगतो, ज्यावेळेस पाऊस उघडतो हा त्याच वेळेस ते तोडतात. हो, हे बरोबर आहे. हा, ते पावसात तुडून येत नाही आणि आपण नाही. गडबडून पावसात सौदा करतो. हो. जर पाऊस उघडल्यानंतर तुम्ही सौदा करा. आज झालेला सौदा तुमचा पाऊस उघडू द्या, 10-20 रुपयाची वाढ झालेली असेल. हा, तर मग मार्केट काही कमी व्हायचं काही अंदाज तर नाही ना? बिलकुल होणार नाही. हो ना, तेच मी कालपासून थोडं गडबडून गेलो. बिलकुल होणार नाही. हे साठीच सांगतो, हा की मार्केटमध्ये घाण माल जास्त आहेत, 80-85%. हा चांगल्या मालाला आजही परदेशातून ऑर्डर वाढायला लागलेल्या आहेत. हा मलेशिया, दुबई, बांगलादेश, नेपाळ सगळं गिराईक वाढायला लागलेलं आहे. हा आणि आपण गडबडून केला तर उद्या तो त्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसाचा पुढं उघडला न पाऊस उघडला आणि बाजार वाढला, तर तुम्ही म्हणसाल अरे लाखो रुपयाचं नुकसान झालं. हा ना. मग त्यामुळे त्याच्यामुळं घाबरू नका. मोकळं मार्केटला जा. आजही पुणे मार्केटला, नाशिक मार्केटला तेजी आहे चांगल्या मालाला. फक्त हा हलक्या मालाला थोडंफार कमी जास्त होतंय. हा कारण ते माल टिकत नाहीत, असेच मालांना कमी जास्त होतंय. हा तुमचा जर ग्लिजिंग चांगला असेल, माल खराब नसेल, अजून 15 दिवसाला असेल, तर घाबरू नका. नाही, मला आणखी 15 दिवस चालतोच, काहीच प्रॉब्लेम नाही. मग मग विषय सोडून द्या रेटचा. हा, रेट मग वाढणार. ते मी फक्त ते 2 दिवसापासून ते व्यापारी थोडे झाले म्हणून मी थोडं घाबरट झालो होतो. काही घाबरू नका. हा, आणि मी मी तुमचं चॅनल मी रोज तर हे पाहतो तुम्हाला लाईव्ह. हा, तर मग त्याच्यावर मी तुम्हाला फोन लावला, आज थोडं घाबरट झाली म्हणून म्हणलं नाही आता हे. घाबरू नका. मी तुम्हाला धीर देणारा माणूस आहे. मी तुम्हाला म्हणलो नाही माझ्याकडे घेऊन या,
तुम्ही हा. 4 दिवसांनी तुमचा सौदा तुमच्याच बागेत करणार आहे आणि तो चांगल्या रेटमध्ये करणार आहे. ओके साहेब, हा. धन्यवाद. आणि जर तसं वाटलं की आपली खात्री होत नाही, काहीतरी आपल्या मनासारखं होत नाही, तर मोकळं आहे आमच्याकडे. हो, चालन चालन. तिथले रेट पहा. हो, चालन नक्कीच. हो. पैठणवरून बोलताय ना? हो, पैठणवरून बोलतोय मी. ठीक आहे, ठीक आहे. काही अडचण नाही, घाबरू नका. ओके, चालेल. तुम्हाला पुढच्या वर्षी कुणी धीर देणार नाही. माल ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपला काय बी रेट मागायला ती लोक येणार आहे. आता तुम्हाला 4 दिवसाचीच फट आहे फक्त. हा ना, हा ना. 4 दिवसात लुटून जाऊ नका. हा. हं? मग मी त्याच्यामुळे थोडं घाबरून गेलो होतो. घाबरू नका. मी तुम्हाला धीर दिला आहे ना. हो ना, हो ना. मग हा, मी त्याच्यामुळे तुमच्या लाईव्ह बघत असतो. मी तुम्हाला धीर का देतोय की आज तुम्ही फसला ना की तुम्ही 4 हा. वर्ष तुम्ही पश्चाताप करसाल की अरे त्या वर्षी माझे पैसे होता मी फसलो. हा. पुढच्या वर्षी मिळेल काय रेटची गॅरंटी नाही. नाही ना, बरोबर आहे. हम्म. चालेल. त्यामुळे फसू नका. बिनधास्त तुम्हाला असं वाटलं की मला मार्केटला यायचे मोकळे या. हो. आणि जागेवर सौदा 15 दिवस टाइम आहे. रेट टाईट होणार. आता श्रावण चालू झालेला आहे, आंबा कमी झालेला आहे. हा. उत्तर भारतातला श्रावण लवकर चालू होतो. हो. मग सध्या रेट कमी होईल काय अंदाज नाही काही नाही होणार नाही. हलक्या मालाची कमी होतील. मी छाती टोकपणे सांगतो. हलक्या मालाची कमी होतील, चांगल्या मालाची चांगलेच राहतील. ओके, मग काही नाही अडचण. फक्त ओले माल आले चांगले तर त्याचे ते बॉक्स मध्ये टाकले सडतात त्यावेळेस ते 4-2 दिवस दणका बसेल चांगल्या हो. मालाला. हा. पुढे जाऊन तीजी. हा. पुढे तीच आहे का? हो, तीजी पार दिवाळीपर्यंत तीजी. ओके. काळजी नका. ओके ओके, धन्यवाद साहेब. धन्यवाद. घाबरू नका. मी आहे तुमच्या बरोबर. मी हो. तुम्हाला आयडिया देईल. कुठल्या जादूची कांडी नाही माल वाढायला आता. ओके, चालेल चालेल. हो. ठीक. नक्की.